आज तिरंगा रॅली काढताय, उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जो राष्ट्रीय सण उत्सव आहे तो 3 दिवस अगोदरपासून मोदीजींनी सुरू केला. कशा पद्धतीने उत्साह आपण पाहताय देशात सगळीकडे तिरंगा रॅली ही फार जोमाने साजरी होते आणि आज भारत देश हा जगातील चौथी महासत्ता आज झालेला आहे आणि घोडदौड जी चालू आहे विकसित भारताची ही 2047 जे आपलं टार्गेट आहे मोदीजींचं ते पूर्ण करण्यासाठी सगळा देश सज्ज आहे. आणि आज बीड शहरात सुद्धा अति उत्साहात मोठ्या प्रमाणात सर्व वयोवृद्ध असतील, तरुण, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी सगळ्यांनी मिळून तिरंगा रॅली आज साजरा केलेली आहे आणि सर्व महापुरुषांचा या ठिकाणी सत्कार करत आम्ही ही तिरंगा रॅली जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे शंकरजी देशमुख, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समवेत आपण साजरा करतो. जेनजी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तुमच्यासोबत आणि जल्लोष करताना पाहायला. अगदी बरोबर आहे. काही दिवसाआधी काही घटना झाल्या ज्याच्यातून असं दाखवण्यात येत होतं की जेनजी कुठं सरकारच्या विरोधात आहे, पण आपण जर पाहिलं तर बाहेरच्या शक्ती आणि त्यांना जोडणारे विरोधक यांनी जी काही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला तो पूर्णतः फेल झालाय. आजच्या कार्यक्रमात 90% वर जेनजी आपल्याला दिसतील आणि बाकी सगळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो. काय सांगाल, जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय, विशेषतः भाजप यात अग्रेसर दिसत आहे आणि चांगल्या पद्धतीने राहायला पूर्ण 2022ला देशाच्या 75व्या वर्ष निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशभरामध्ये हर घर तिरंगा हे अभियान सुरू केले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात हे तिरंगा अभियान सर्वत्र साजरा होत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अभियान होते. आपण बीड जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. 6ही विधानसभेमध्ये अशा प्रकारची मोठी तिरंगा रॅली होणार आहे. सर्व जेनजी आपण असं म्हणाल त्याप्रमाणे सर्व तरुण यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बीडमध्ये आदरणीय योगेशजी क्षीरसागर, सारिकाताई आणि सर्व मंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही रॅली फार उत्साहामध्ये साजरी झाली आहे. मी सर्व बीड जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि प्रत्येकाने हर घर तिरंगा आपल्या घरावर तिरंगा लावावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो. देशभक्तीच्या तिरंग्यामध्ये सगळेजण नावून निघतात. देशभक्तीच्या तिरंग्यामध्ये, तिरंग्या रंगामध्ये आता सगळेजण नावून निघताना दिसतात. हो, नक्कीच. हा भारताचा स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि निश्चित आपल्यासाठी दिवाळी, दसरा याप्रमाणे आम्ही सर्वजण साजरा करत आहोत. देशभर तिरंगा वातावरण निर्माण झालेलं आहे. धन्यवाद. जनमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता.